हरिओम. कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी सगळ्यांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवरती करावेत. एकत्रित प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करूया. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञानभ्रांति छेदका बोधरूपा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा. वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी अमलानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी सत्यदेवानंद सरस्वती महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता एक धून म्हणणार आहोत. अनिरुद्ध, गंधाली, रूपा, रोहन, सिद्धी आणि आदित्य धून सांगतील. ते एक एक ओळ सांगतील. त्यांच्या मागून आपण सगळे म्हणूयात. तबल्यावर प्रसाद आणि पेटीवर अवधूत साथ करत आहेत. सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद स्वरूपानंद गुरु स्वरूपानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद स्वरूपानंद गुरु स्वरूपानंद हितोपदेश गुरु सच्चिदानंद हृदय निवास स्वामी स्वरूपानंद प्रकाश गुरु
सच्चिदानन्द प्रकाश गुरु सच्चिदानंद स्वरूपानन्द गुरु स्वरूपानन्द गुरु सच्चिदानन्द सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद स्वरूपानन्द गुरु स्वरूपानन्द स्वरूपानंद गुरु स्वरूपानंद सच्चिदानन्द गुरु सच्चिदानन्द सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद स्वरूपानन्द गुरु स्वरूपानन्द स्वरूपानंद गुरु स्वरूपानंद ज्ञान स्वरूप गुरु सच्चिदानन्द मौन प्रलाप स्वामी स्वरूपानन्द ब्रह्म स्वरूप गुरु सच्चिदानन्द स्वरूपानन्द गुरु स्वरूपानन्द सच्चिदानन्द गुरु सच्चिदानन्द स्वरूपानन्द गुरु स्वरूपानन्द सच्चिदानन्द गुरु सच्चिदानन्द स्वरूपानन्द गुरु स्वरूपानन्द दीक्षा प्रदान गुरु सच्चिदानन्द मोक्ष निधान स्वामी स्वरूपानन्द संवे प्रज्ञान गुरु सच्चिदानन्द स्वरूपानन्द गुरु स्वरूपा सच्चिदानन्द
आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये पौर्णिमेला फार महत्त्व आहे. कित्येक पौर्णिमा आपण साजरा करतो. त्यापैकी काही म्हणजे वटपौर्णिमा, राखी पौर्णिमा या आहेत. पण आजची पौर्णिमा ही स्वरूपयोग परिवारासाठी खूप उत्साहाची असते. गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. आपला स्वरूप संप्रदाय भगवान शंकर म्हणजेच आदिनाथांपासून सुरू होतो. हा योग संप्रदाय आहे आणि ध्यानयोग हे त्याचे प्रमुख अंग आहे. आपल्या गुरुपरंपरेतील सर्व सिद्ध पुरुषांचं स्मरण आता आपण करत आहोत. रसिका वझे आता गुरुपरंपरा सांगेल. हरिओम. पूजनीय स्वामी स्वरूपानंद यांची गुरुपरंपरेसंबंधीची काव्यरचना आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. स्वामी स्वरूपानंदांचे पूजनीय गुरु गणेशनाथ महाराज यांच्यापर्यंतची परंपरा त्या काव्यात आलेली आहे. त्या पुढील म्हणजे स्वामी स्वरूपानंदांपासून आपले स्वामी माधवानंद यांच्यापर्यंतची गुरुपरंपरा सांगणारी काव्यरचना स्वामी माधवानंदांचे एक उत्तराधिकारी आदरणीय डॉक्टर गजानन नाटेकर म्हणजेच स्वामी गजानननाथ यांना स्फुरली. तीही आपण स्वामी स्वरूपानंदांच्या मूळ काव्यरचनेनंतर म्हणणार आहोत. हरिओम. आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर, आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर, तयासी नमस्कार भक्ती भावे, तयासी नमस्कार भक्ती भावे, तयाच्या पासोनी शिवशक्ती बीज, तयाच्या पासोनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते, लाभले सहज मत्स्येंद्रासी, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला, गोरक्षे गहिनी धन्य केला, गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी, गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा, ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी, रामचंद्र महादेव रामचंद्र, रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ, योग सार ऐसे परंपरा प्राप्त, योग सार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज, सद्गुरु गणनाथ देई मज, स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता, सद्गुरु चरण उपासिता, सद्गुरु प्रसादे होनी कृतार्थ, सद्गुरु प्रसादे होनी कृतार्थ, झाले आत्मतृप्त स्वरूपानंद, झाले आत्मतृप्त स्वरूपानंद, स्वरूपानंदे बोध केला माधवासी, स्वरूपानंदे बोध केला माधवासी, माधवे माधव पूर्ण केला, माधवे माधव पूर्ण केला, सद्गुरु माधवानंदे होनी प्रसन्न, सद्गुरु माधवानंदे होनी प्रसन्न, दिधला आत्मयोग विश्वालागी, निधला आत्मयोग विश्वालागे, आत्मबोधाचा हा आक्रमिता पंथ, आत्मबोधाचा हा पंथ, प्रगटे आत्मज्ञान गुरुकृपा, प्रकटे आत्मज्ञान गुरु कृपा, प्रार्थी गजानन राहो आत्मभान,
प्रार्थे गजानन राहो आत्मभान, तेणे समाधान खंडित, तेणे समाधान खंडित, तेणे समाधान खंडित. तेणे समाधान खंडित. हरि ओम. हरि ओम. गुरु आपल्या जीवनाच्या प्रवासात दीपस्तंभ असतात. समुद्रातील छोट्या मोठ्या नौका, मोठी जहाजं यांना भरकटण्यापासून रोखण्यासाठी आणि योग्य दिशेला त्यांनी प्रवास करावा यासाठी दीपस्तंभ रात्रंदिवस उभा असतो. तेच काम आपल्या जीवनाच्या प्रवासात आपले गुरु करत असतात. आपण आपल्या वाटेवरून भरकटू नये यासाठी रात्रंदिवस ते आपल्याला गाईड करत असतात. मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गुरुपौर्णिमेचं सूत्रसंचालन केलं होतं तेव्हा स्क्रिप्ट लिहून स्वामींना पाठवली होती. प्राजक्ताचा अगदी अर्ध्याच तासात फोन आलेला की स्वामींनी काही करेक्शन्स आणि सूचना लिहून ठेवल्या आहेत, त्या येऊन घेऊन जा. संध्याकाळी मी जेव्हा तेजोनिधीला गेले आणि तो कागद माझ्या हातात पडला तेव्हा मला असं वाटलं की ही खूपच अमूल्य गोष्ट आपल्या हातात आत्ता पडलेली आहे. स्वामीजींनी स्वतःच्या अक्षरात काही सूचना लिहून त्याच्या छोट्या छोट्या स्ट्रिप्स कट केलेल्या आणि मी लिहिलेल्या स्क्रिप्टवरती त्या लावलेल्या. एक अमूल्य सुंदर असं कोलाजच जणू तयार होतं. ते मी अजून जपून ठेवलं आहे आणि अजूनही त्यावर लिहिलेल्या सूचना मार्गदर्शन करतात. असे कित्येक अनुभव आपल्या सगळ्यांकडे साठवून ठेवलेले असतात. त्यातलेच काही अनुभव प्रिया पुरोहित आपल्या मनोगतातून सादर करतील. त्या MSc इलेक्ट्रॉनिक आणि M.Ed असून शैक्षणिक क्षेत्रात 27 वर्ष काम करत आहेत. पुणे शहराच्या शाश्वत विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू झालेल्या सिटी मिशन चक्र या उपक्रमात प्रियाताईंच्या शाळेने पुढाकार घेतला आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. त्यांना संगीत, नाट्य, कला, विज्ञान क्षेत्राची विशेष आवड आहे. सायकॉलॉजी आणि अध्यात्म, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड उलगडून दाखवण्याच्या प्रकल्पावर सध्या त्या काम करत आहेत. आपल्या स्वामीजींच्या स्मृतिग्रंथाच्या एडिटिंगच्या कामातही त्यांनी मदत केलेली आहे. प्रियाताई. हरिओम. हरिओम. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची जाले, देहातीत वस्तू. 2011 ते 2016पर्यंत स्वामींचे एक गुरुबंधू श्री प्रकाश दीक्षित आमच्या घरी ज्ञानेश्वरी नित्यपाठावर विवरण करायला येत असत. त्यांच्यामार्फत स्वामींची ओळख झाली आणि मग स्वामीजींचा आमचा स्नेह जुळला. 2011मध्ये आशुतोषचा म्हणजे माझ्या मुलाचा, 2015मध्ये माझा आणि 2018मध्ये आमोदचा म्हणजे आशुतोषच्या बाबांचा अनुग्रह झाला. स्वामीजींकडून मंत्रदीक्षा मिळाली. तेव्हा काहीतरी चांगलं झालं आहे आपल्या आयुष्यात एवढंच कळलं. आता आपल्यावर सद्गुरूंची कृपा आहे आणि आपण त्यांना मनातले प्रश्न विचारू शकतो, मन मोकळं करू शकतो, याचंच तेव्हा समाधान होतं. एखाद्या छोट्या मुलाच्या हातामध्ये एका मोठ्या खजिन्याची किल्ली मिळावी आणि त्याला त्याचं महत्त्वच कळू नये असं काहीसं तेव्हा झालं होतं. त्यानंतर मग भांडारकर रोडवरील केंद्रांना येणं, शिवशंकर सभागृहातील प्रवचनांना आवर्जून उपस्थित राहणं, शिबिरं अटेंड करणं हे सगळं सुरू झालं. पावसचं शिबिर आणि स्वामीजी गाडीत असणं ही धमाल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलेली आहे. त्यावेळच्या शिबिरातला एक गमतीशीर प्रसंग म्हणजे अगदी साधाच आहे, पण त्यातून आपल्याला स्वामीजी काय शिकवून जातात. आपल्या बसने नेहमीच्या ठिकाणी न वळता थोडासा पुढून वळसा घेतला. तेव्हा मी स्वामीजींना म्हटलं, हा इथे बार आहे ना लावलेला, त्यामुळे आपल्या बसची उंची इथे पुरली नसती म्हणून बहुतेक त्याने पुढून घेतला असावं. त्यावर स्वामीजी उत्स्फूर्तपणे म्हणाले, अच्छा अच्छा बरोबर, तेवढी इथे जागा नाही आहे. म्हटलं तर प्रसंग किती साधा आहे, पण मला नंतर असं जाणवलं की संतांचा मोकळेपणा कसा असतो, त्यामध्ये कोणताही अभिनिवेश नाही किंवा काही नाही. त्यावेळच्या शिबिरातला एक प्रसंग की आपण अनंत निवासात गेलो होतो. मी बसायला जागा शोधत होते आणि स्वामींनी सहजच त्यांच्या शेजारच्या मोकळ्या जागेवर खुणावत मला म्हटलं, ये बस इथे.
स्वामीजींच्या वागण्यातून, बोलण्यातून, प्रतिक्रिया देण्यातून आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकत राहिलो. जुलै 2018मध्ये झालेल्या एका मोठ्या कौटुंबिक आघातातून मी सावरण्याचा प्रयत्न करत होते. नुकतीच पुन्हा एकदा घराबाहेर पडायला लागले होते. चंद्रचूडमध्ये होणाऱ्या ध्यान केंद्रामध्ये उपस्थिती लावली. केंद्र झालं. नेहमीप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्वांवर कृपादृष्टीचा कटाक्ष टाकत स्वामी तेजोनिधी निवासस्थानाकडे जायला निघाले. मला बघून थांबले. मला म्हणाले, अरे वा, आलीस तू? माझे हात जोडलेले होते, डोळे पाण्याने तुडुंब होते. खूप मायेनं त्यांनी विचारलं, कशी आहेस? मी मानेनच ठीक असं सांगितलं. बाळकृष्ण क्रीडा आहे का तुझ्याकडे? वाचत जा. अशा वेळेला हलकं फुलकं वाचावं. त्यामध्ये श्रीकृष्णाच्या गोष्टी आहेत आणि त्यात तुझं मन आत्ता रमेल. त्यानंतर डोक्यावर एक प्रेमाचा स्पर्श आणि कल्याणवस्तू. त्याच वर्षी दिवाळीचा प्रसंग. घरी दिवाळी साजरी करावी असं मनापासून वाटत तर नव्हतं, पण स्वामींनी खूप आपुलकीनं फराळ पाठवला, पणत्या पाठवल्या आणि त्याबरोबर निरोपही पाठवला की दिवाळी हा मोठा सण आहे, वर्षातून एकदाच येतो, दिवे लावून साजरा करायचा आणि आनंदी राहायचं. तेव्हा असं वाटलं की स्वामी गोष्टी किती सोप्या करतात आणि आपल्याला पडलेल्या कठीण कठीण प्रश्नांची उत्तरंही स्वामीच देऊन मोकळे होतात. खरंच किती सांभाळतात ते आपल्याला. उपासना करणं सोडू नकोस असं प्रत्यक्ष न म्हणताही हा मला मिळालेला मोठा संदेशच होता की सुखदुःखे समे कृत्वा, दुःखामध्ये वाहून जाऊ नकोस, आनंदी राहा आणि उपासना चालू ठेव. स्वामीजींनी बाळकृष्ण क्रीडा वाचत जा असं जेव्हा सांगितलं होतं त्या प्रसंगाला सुद्धा आता बरेच दिवस उलटून गेले. बाळकृष्ण क्रीडा पुस्तक थोडंसं वाचलं, पण बरंचसं वाचायचं राहिलंच. नंतर मात्र 2021च्या करोनाच्या काळामध्ये बाळकृष्ण क्रीडा पुस्तकाचं वाचन नियमितपणे व्हायला लागलं. त्याचं असं झालं की एकदा सहज त्यातली एक गोष्ट मी ऑनलाईन मीटिंगमध्ये माझ्या सहकाऱ्यांना वाचून दाखवली. श्रीकृष्ण चरित्रातून स्फूर्ती आणि सकारात्मकता यावी असा तो एक छोटासा प्रयत्न होता. श्रीकृष्ण जीवन प्रसंग आणि स्वामीजींचे रसाळ शब्द याचा सर्वांवर इतका प्रभाव पडला की रोज तुम्ही या पुस्तकाचं वाचन करा आणि त्याच्या काही पानांचा ऑडिओ आम्हाला करून पाठवा असा जवळजवळ हट्टच माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याजवळ धरला. स्वामीजींचं पुस्तक वाचायचं म्हणून मग मी सुद्धा उत्साहाने 5-7 मिनिटाचे ऑडिओज रोज पाठवू लागले. 2018मध्ये बाळकृष्ण क्रीडा वाचत जा असं सांगणारे स्वामीजी आता 2021मध्ये माझ्याकडून ते वाचन कट्टाने करवून घेत होते. त्यावेळी जाणवलं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. पुस्तक वाचताना आता अगदी शेवट आला. झालं, आता उद्या पुस्तक वाचून संपणार. तो दिवस होता 29 एप्रिल 2021. स्वामीजींनी देह ठेवल्याची बातमी आली आणि श्रीकृष्ण गोकुळातून गेल्यावर सगळे रंग फिके पडल्याचं जणू काही मला भासायला लागलं. आणि या वाक्याचा मला त्यावेळेला शब्दशः प्रत्यय आला. जरा सावरल्यावर मी मेसेज टाईप करायला घेतला की अमुक अमुक झाल्याने मी पुढील वाचन काही दिवस तरी करू शकणार नाही. पण त्या क्षणी मनात विचार आला की स्वामीजींना हे आवडेल? पुस्तक वाचण्याचं जे त्यांनी व्रत दिलं आहे आपल्याला, मग ते असं पूर्णत्वाला येत असताना सोडून द्यायचं? छे, असं चालणार नाही. मी पुस्तक समोर घेतलं, समोर धरलं आणि शेवटचा भाग रेकॉर्ड करू लागले. त्या दिवशीचा शेवटच्या काही पानांचा ऑडिओ रेकॉर्ड करताना मनातली जी घालमेल होती ती केवळ शब्दातीत आहे. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आणि सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर जगताना आपल्याला आपल्या सद्गुरूंचा सहवास लाभला ही काय चीज आहे आणि आपण किती भाग्यवान आहोत त्याबाबत हे वारंवार जाणवत राहतं. संसारातली एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे पालकत्व. त्याला मी एक मजेशीर असं नावच देऊन टाकलं आहे की स्वामी माझे पालक आणि त्या नात्यानं सोपं झालेलं माझं पालकत्व. म्हणजे असं होतं की बऱ्याच वेळेला मी सगळ्यांकडून हे ऐकते, किती वेगळं वाढवलेस ग तू आशुतोषला, किती वेगळा आहे तो, एवढ्या लहान वयात कशी अध्यात्माची आवड वगैरे वगैरे, ध्यान करतो, आत्ताच्या मुलांपेक्षा किती वेगळा. हे ऐकून मी माझी कॉलर ताठ करून घेते. पण बारकाईने जेव्हा या सगळ्याचा विचार करते तेव्हा मात्र हे सगळं श्रेय माझ्या पालकांचं म्हणजे आपल्या स्वामीजींचंच आहे. कारण जेव्हा कठीण गुंतागुंतीचा प्रसंग येतो तेव्हाच तर खरी पालकत्वाची कसोटी लागते.
मला आठवतं आहे त्याप्रमाणे अशा सर्वच प्रसंगांना सामोरं जाताना स्वामीजींचं मार्गदर्शन कायम होतंच. खूप चर्चा करूनही प्रश्न सुटेनासा झाला की तो स्वामीजींच्या हायकोर्टात जायचा. तिथे त्याचा अगदी अलगद निकाल लागायचा. त्यामुळे माझ्यावरती, आमच्यावरती पालक म्हणून असलेली जबाबदारी खरं तर शून्यच. पालकत्वाची जबाबदारी न पेलल्याने हतबल झालेले असंख्य पालक मी माझ्या व्यवसायामुळे रोज बघते. तेव्हा पुन्हा एकदा स्वामीजींचं आपल्या आयुष्यात असणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे ते प्रकर्षाने जाणवतं. स्वामींचं पालकत्व मी अजून एका प्रसंगात प्रकर्षाने अनुभवलं. 2019-20मध्ये मला एक पुरस्कार जाहीर झाला. ते मी स्वामीजींना कळवलं तर त्यांना किती मोठा आनंद झाला. त्यानंतरच्या केंद्रामध्ये नमस्काराच्या वेळी माझ्याकडे पाहत ते कौतुकाने म्हणाले, तुला खूप मोठं बक्षीस मिळालं आहे ना. असं म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद हेच खरं तर माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस होतं. एवढंच करून ते थांबले नाहीत तर स्वरूपयोग त्रैमासिकात माझ्या पुरस्काराची बातमी छापली. मला असं वाटलं की एखादे आईवडील आपल्या बाळाची एखादी छोटीशी अचिव्हमेंट सगळ्यांना सांगतात आणि सर्वांनी बाळाचं कौतुक करावं असं त्यांची अपेक्षा असते. तसाच काहीसा तो प्रसंग होता. स्वामींनी आपल्याला काय दिलं आहे यापेक्षा खरं तर असं काय आहे आपल्या आयुष्यात जे स्वामींनी आपल्याला दिलेलं नाही आहे असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. आयुष्यात भरून राहिलेल्या आपल्या सद्गुरूंबद्दल किती आणि काय काय सांगायचं. त्यांचं आपल्याकडे, आपल्या उपासनेकडे विशेष लक्ष असतं हे प्रत्येक वेळी जाणवत राहतं. कोणत्याही प्रश्नोत्तराची तयारी करताना, स्वाध्यायाची तयारी करताना तर हे प्रकर्षाने जाणवतं की स्वामी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी किती मदत करत आहेत, किती मार्गदर्शन करत आहेत. अंतिम स्थिती प्राप्त झालेली असतानाही केवळ आपल्यासाठी देह राखून विपुल साहित्य निर्मिती स्वामींनी करून ठेवली. कोर अध्यात्माचा विचार करताना आणि एकंदरीत बाहेर अध्यात्मावर जे बोललं जातं ते ऐकून तर वारंवार वाटतं की वी आर सो स्पेशल, वी आर सो ब्लेस्ड, वी आर सो ब्लेस्ड विथ कोर अध्यात्म ओनली ड्यू टू स्वामीजी. त्यांनी निर्माण करून ठेवलेलं साहित्य पाहून वाटतं जैसे बाळक वाढवी माता नाना यत्न करूनिया. स्वामी स्मृती ग्रंथाच्या प्रथम संपादनात माझी झालेली खारुताईची मदत मला एक मोठा कायमस्वरूपी ठेवा देऊन गेली. साधकांचे अनुभव, प्रसंग, त्यांची उपासना, त्यासाठी केलेले त्यांनी नियम, प्रयत्न या सगळ्याचा मला माझी उपासना वाढवण्यासाठी उपयोग झाला आहे निश्चित. माझ्या नोकरी व्यवसायाचं स्वरूप असं आहे की मी हररोज खूप वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या स्तरातल्या माणसांशी डील करत असते. अशा वेळेला उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीते अवघे टाकून द्यावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी असं रामदासांचं वचन आठवल्या वाचून राहत नाही. स्वामींनी या सगळ्याचं विवरण आणि विवेचन इतक्या वेळा आपण ऐकलेलं आहे स्वामींच्याकडून की ते सारखं आठवत राहतं. स्वामींनी या प्रसंगी काय बरं केलं असतं, कसा विचार केला असता ते आठवून तसं वागायचा प्रयत्न होतो. जेव्हा स्वामीजी संतचरित्रातले दाखले देत किंवा थोर राष्ट्रपुरुषांविषयी गोष्टी सांगत तेव्हा जे संस्कार मनावर खोलवर झाले त्यातून अशी पक्की धारणा झाली की समोरच्या माणसामध्ये सगळं चांगलं किंवा सगळं वाईट असं कधीच नसतं. कितीही टोकाची विरुद्ध भूमिका असलेली व्यक्ती समोर असेल तरी त्या भूमिकेचा आदर करून आपलं म्हणणं मांडणं ही कला स्वामीजींच्यामुळेच प्राप्त झाली. संतचरित्राचा, राष्ट्रपुरुषांचा तुलनात्मक अभ्यास अशावेळी उपयोग पडला. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, मार्ग वेगळे, पण अंतिम ध्येय एकच. त्यामुळे व्यवहारातही कायम असा विचार केला जातो की आपण करतोय त्या सगळ्या धावपळीत स्ववर लक्ष केंद्रित करण्यासाठी लागणारी मनाची स्थिरता जपली जाते ना. आपली उपासना ही आपल्या आयुष्याची प्रमुख धारणा आहे ना. स्वामींनी सांगितलंय परमेश्वर ही सगळ्यात प्रधान गोष्ट आहे, बाकी सगळं दुय्यम. जर संधी मिळत असेल तर आपण सगळं टाकून पहिल्यांदा परमेश्वराकडे धावलं पाहिजे. माझ्या मनोगताच्या शेवटाकडे आले तरीसुद्धा बहुतेक अजून मला कळलेलंच नाही मी नक्की काय बोलायला हवं होतं ते. कारण स्वतःच्या श्वासाबद्दल काय आणि कसं बोलणार. स्वामींची विविध रूपं आठवत राहतात. भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरीतले अर्थ आणि सौंदर्य उलगडून दाखवणारे स्वामी, संत जीवन प्रसंगाचा तुलनात्मक अभ्यास करायला शिकवणारे स्वामी, राष्ट्रपुरुषांविषयी विचार करायला लावून राष्ट्रभक्ती अंगात भिनवणारे स्वामी, स्वतःच्या सद्गुरूंविषयी बोलताना भावूक होणारे स्वामी, परमामृतसारखा ग्रंथ आपल्याला उकलून दाखवणारे स्वामी. आणि आम्ही रमण महर्षींच्या आश्रमात गेलो आहोत हे कळल्यावर विरूपाक्ष गुहा आणि स्कंदाश्रम बघून या असं म्हणून आवर्जून फोन करणारे स्वामी.
तिखट पावभाजी खायला आवडणारे स्वामी आणि कुल्फी खायला नेणारे सुद्धा स्वामी. कित्येक महत्त्वाच्या निर्णायक क्षणी आपण आपलेच उत्तर शोधायला मदत करणारे स्वामी. स्वामींना हे आवडेल का या एका प्रश्नासरशी आपल्या मनाची गाडी रुळावर आणणारे स्वामी. आई असे म्हटल्यानंतर, माऊली असे म्हटल्यानंतर काय लिहायचं आणि काय बोलायचं? आपलं अस्तित्व जिच्यामुळे आहे तिच्याविषयी वेगळं काय लिहायचं? तशी काहीशी परिस्थिती आज माझी झाली आहे. श्रीपंत महाराज बाळेकुंद्री म्हणतात तसं, उपकार किती आठवू, सद्गुरूचे नित्य गुण गाऊ, मूर्तामूर्त स्वरूप त्याचे चित नयनी पाहू, निराभिमाने वचनी नाचत निज प्रेमे नाहू, जीवनमुक्ती भोगुनी सहज दत्तपदा जाऊ. स्वामी असे म्हणताना लिहिताना डोळे भरून येतात. हे कृतज्ञतेचे अश्रू आहेत आणि अजूनही आपण त्यांना अपेक्षित असा साधनेचा तीव्र संवेग गाठू शकत नाही आहोत याचे सुद्धा हे अश्रू आहेत. पण स्वामीजींनीच म्हटलं आहे ना, विवेकाच्या हाताने डोळे पुसा आणि साधना करा. मी आहेच कायम तुमच्याजवळ. मग त्यांनाच साकडे घालूया. त्यांच्याजवळ जाण्यासाठी, त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी स्वचा वेध घेण्याची उपासना सातत्याने करत राहूया. आज स्वामीजींच्याच प्रेरणेने मांडलेले हे मनोगत स्वामींच्या चरणी अर्पण. हरिओम. प्रियाताईंचे हे सुंदर भावपूर्ण शब्दातून केलेलं मनोगत म्हणजे एक गुरुपूजनच आहे. तसंच भावपूर्ण गायन हेही एक प्रकारे केलेलं गुरुपूजनच असतं. स्वरदा देशपांडे आता कृपावंत थोर सद्गुरू उदार हा स्वामी स्वरूपानंदांचा अभंग सादर करेल. कृपावंत थोर सद्गुरु उदार, कृपावंत थोर
मन पवनाची दाखवोनी वाट, मन पवनाची दाखवोनी वाट. मन पवनाची दाखवोनी वाट, मन पवनाची दाखवोनी वाट. गगनाशी गाठ बांधियेली, गगनाशी गाठ बांधियेली. कृपावंत थोर सद्गुरु उदार, कृपावंत थोर सद्गुरु उदार. शून्य निशून्याचे बीज महाशून्य, शून्य निशून्याचे बीज महाशून्य, शून्य निशून्याचे. शून्य निशून्याचे बीज महाशून्य, शून्य निशून्याचे बीज महाशून्य. भेटविले धन्य हरी रूप, भेटविले धन्य हरी रूप, हरी रूप. कृपावंत थोर सद्गुरु उदार, कृपावंत थोर सद्गुरु उदार.
योग बळे कृपावंत थोर सद्गुरु उदार कृपावंत थोर सद्गुरु उदार तेणे योग सार दिले मज तेणे योग सार मज कृपावंत थोर कृपावंत थोर कृपावंत थोर सद्गुरु उदार. या सुंदर भावगायनानंतर आता स्वामींचं आपण आशीर्वचन ऐकणार आहोत. जुलै 2017 रोजी झालेले स्वामीजींचे गुरुपौर्णिमा विशेष प्रबोधन आज आपण इथे बघणार आहोत. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगुलिकायमाने संसार हालाहल मोह शांत. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच यद्देहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. हे महाबाहू अर्जुना, पुन्हा एकदा माझं परमवचन ऐक. भूय एव, पुन्हा एकदा. माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुझ्यासाठी हित, मी तुझ्या हितासाठी ते पुन्हा सांगतो. अनेक ठिकाणी पुन्हा सांगतोय असं नाही. भगवंतांनी म्हटलेलं आहे भूय एव. फक्त इथंच आहे असं नाही. हा 10वा अध्याय सुरू होतो. भगवान वाच 9वा अध्याय. मागच्या वेळेला आपण जिथं थांबलो होतो तिथं पूर्ण झाला होता असं काही लोकांना आठवत असेल. स्वामी असं म्हणत असत की कुठपर्यंत आला असं मी विचारत नाही म्हणून तुम्ही येता. अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण काय? एक म्हणजे लक्षात राहत नाही, हे एक मुख्य कारण आहे. काही वेळेला काय असतं ना, काही लक्षातच नाही राहत. एका ठिकाणी एक बाई
हॉस्पिटलमध्ये काही काळासाठी म्हणून 7-1 दिवसाचा तिला त्रास असायचा काही, त्याच्यासाठी म्हणून ती जाऊन राहिली. आणि तिला एका नर्सने अतिशय सुरेख सहाय्य केलं, सेवा केली, भयंकर खुश झाली. असं 2-3 म्हणजे तिला नित्यच जायला लागायचं त्या, तिला काय जी व्याधी होती त्यानुसार. तर तिने खूप छान सेवा केली म्हणून ती इतकी श्रीमंत बाई होती. आणि ती खूप कौतुकाने म्हणाली, किती छान तू सेवा केलीस, आतापर्यंत म्हणजे असं कुणीच केली नव्हती. काय नाव तुझं? तर ती म्हणली की जोसेफाईन. जोसेफाईन, छान नाव आहे, माझ्या बहिणीचं पण नाव जोसेफाईन आहे, मी नक्की लक्षात ठेवीन. हो मॅडम, मागच्या वेळेला पण तुम्ही हेच म्हणलं होतं. लक्षात राहत नाही, त्याला काय करणार, भूय एवढं सांगायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी आहे की सांगण्याचं कारण असं आहे की सूक्ष्म गोष्टी आहेत, ऐकणाऱ्याचं लक्ष नाही आहे हे, किंवा त्याला समजत नाहीये हे अर्जुनाला लागू नाहीये. भगवान आपल्याला सांगतायत म्हणा, परंतु अर्जुनाला सांगतायत त्याला हे लागू नाहीये. भूय एव महाबाहो शृणुमे परमं वच. ते एकदा ऐकून ते ग्रहण होत नाहीत या गोष्टी. अगदी श्वेतकेतूला जो पहिला उपदेश केला, तत्ववासी श्वेतकेतो, तू ते तत्व आहेस, जे महावाक्य सर्वत्र वापरलं जातं, तत्वमासी. त्यावेळेला पहिल्यांदा सांगितलं तत्वमासी श्वेतकेतो, ते तत्व तू आहेस. कळलं का? नाही कळलं म्हणलं, कारण सूक्ष्म तत्व आहे. परत निर्णय दृष्टांत देऊन सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं, पुन्हा नाही कळलं, असे 4-5 वेळेला वेगवेगळे दृष्टांत देऊन श्वेतकेतो कळलं का? तत्वमासे नाही म्हणला. शेवटी 6वा दृष्टांत दिला. प्रायक्ताला डिक्टेशन देत होतो मी याचं, आणि मग 6वा दृष्टांत दिल्यानंतर युवा केंद्राचं डोळ्यासमोर होतं, आणि मग सगळ्या शेवटी कळलं का असं म्हटल्यानंतर तो बोर होऊन कळलं म्हणलं. तिने म्हणते त्याचा प्रश्न नाहीये, याचं कारण की ती गोष्ट कळणं आणि का ग्रहण होणं याच्यामध्ये फरक आहे. आणि का श्वेतकेतू वॉज इन्सिस्टिंग की मला ते कळणं म्हणजे शब्दाच्या अर्थाने कळण्याचा काही प्रश्नच नाहीये, मला ते प्रत्यक्षामध्ये अनुभूतीच्या अंगाने कळायला पाहिजे. म्हणून सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान मां परमदः, असा जो दीक्षांत उपदेश तैत्तरीय उपनिषदामध्ये आहे. तर द्रोणाचार्य या धर्मराज, युधिष्ठिर, दुर्योधन आणि त्यांचे सगळे धाकटे भाऊ सगळ्यांना शिकवत असतात, त्याच्यामध्ये हे पण शिकव, उद्या करून या म्हणले. मग दुसऱ्या दिवशी विचारलं की कुणाकुणाचं झालंय, तर सगळेजण ज्यांचं झालंय ते बराबर सगळ्यांनी हात वर, आणि सगळ्यांचं झालं होतं सत्यम वद धर्मांचर. आणि युधिष्ठिराला विचारलं तर त्याचा हात काही वर नव्हता, तर म्हणलं तुझं काय झालं? तुझं नाही झालं म्हणलंय. तर तो युधिष्ठिर म्हणाला सगळं जीवन त्याच्यासाठी द्यायला पाहिजे, ते जर का झालं तर मग ते झालं असं म्हणताय. तेव्हा द्रोणाचार्य म्हणले ह्याच फक्त झालेलं आहे, बाकीच्या कोणाचं झालं नाहीये. कारण की त्याला नाही कळलं की सत्यम वद धर्मांचर हे शब्दाने नुसतं म्हणण्याची गोष्ट नाहीये, आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये ते यायला पाहिजे. हे ज्याला ग्रहण झालं त्याचं झालं. म्हणून भूय एव सांगतोय हे, याचं कारण की पहिल्यांदा सांगितलं ते तुझ्या लक्षात येणार नाही वगैरे असं नाही, अर्थासहित लक्षात येईल, पण ते खोल जायला पाहिजे, ग्रहण व्हायला पाहिजे. पाठ झालं म्हणजे होत नाही. आणि अशा रीतीने माझं जे लिलेनी प्रगट होणं आहे, ते माझं लिलेनी प्रगट होणं हे देवांना, महर्षींना देखील कळत नाही. याचं कारण की त्यांचं अधिकारण मी आहे, कारण की त्यांच्या अगोदरचं मी आहे. मी केव्हा उत्पन्न झालो, कसं उत्पन्न झालं, त्यांना कसं कळेल? किंवा मी अजा आहे हे देखील त्यांना लगेच कळणार नाही. आणि मी अवतार घेतो, प्रत्यक्षामध्ये येतो,
ही जी गोष्ट आहे ते तर त्यांना मुळीच कळणार नाही. म्हणून मला जे वास्तविक अजन्मा अनादी सर्व लोक महेश्वर असं जाणतात ते ज्ञानी मुक्त होऊन जातात. 10वा अध्याय तो सांगतो. माझ्या विभूतीला आणि योगाला जो जाणतो तो अविकंपित योगाने, हा स्पेशल शब्द 10व्या अध्यायामध्ये वापरलेला आहे. आतापर्यंत कुठेही वापरला नव्हता. पूर्वी उपनिषदांमध्ये पण वापरला नव्हता. अविकंपित योग म्हणजे जो योग विकंपित होत नाही आहे, म्हणजे ध्यानकालापुरता तो योग नाही आहे, बाह्य जीवनामध्ये जगताना सुद्धा तो योग आहे. त्याला अविकंपित योग असं म्हणतात. 10व्या अध्यायात पहिल्यांदाच हा शब्द वापरला. म्हणजे सर्व काळ स्वामी असं म्हणायचे की प्रवचन चालू असेपर्यंत सगळेच ब्रह्मरूप असतात. प्रवचन संपल्यानंतर बाहेर चप्पल पालथी पडली असली की बोध पालथा पडतो. हे जे आहे हे अविकंपित बोध नाही. जो अविकंपित बोध आहे त्या अविकंपित बोधेनं हा मायाशी युक्त होऊन जातात ज्ञानीपुरुष. हे जाणणं भक्तीने योगाने आणि का हे असे कोण असतात तर दुसरा एक विशेष शब्द या 10व्या अध्यायामध्ये वापरलाय, बुधा भावसमन्विता. भावसमन्वित ज्ञानी, नुसते ज्ञानी नाही, भावसमन्वित ज्ञानी हा फार परमोच्च बिंदू आहे. ज्ञानीपुरुष हा परमोच्च बिंदू आहेच, पण भावसमन्वित ज्ञानी. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. 10वा अध्याय अप्रतिम श्लोक आहे. त्याच्यामधला हा आहे की कसे असतात मच्चित्ता, चित्त मला जोडलेलं आहे. मद्गत प्राण, हा माझ्यामध्येच प्राण जाऊन बसलेले आहेत. आणि ज्या वेळेला कोणी भेटतात अशा प्रकारचे लोक एकमेकांना देवाबद्दलच बोलतात, बाकी दुसऱ्या कुणाबद्दल बोलत नाहीत, दुसऱ्या कशाच्याही संबंधामध्ये बोलत नाहीत. सर्वसाधारणपणे बाजारभाव काय आहेत हा त्यांचा भाव नसतो, त्यांचा देवाचा भाव असतो. पण हा विभूती योग सांगितला आणि मग हा सगळा 10वा अध्याय 9व्या अध्यायाच्या नंतर. कारण की अर्जुन असं म्हणतो की तू सगळीकडे आहेस याने माझं काही समाधान नाही झालं, कारण मला काही ते काही पेलवत नाहीये ते ज्ञान की सगळीकडे तूच आहेस. कारण पेलवत का नाहीये, सगळीकडे तूच आहेस आणि यांच्याशी युद्ध कर. ह्या दोन गोष्टीचं कॉन्ट्रडिक्शन कसं सांभाळायचं हे मला कळत नाही. तर आपल्याला असं वाटतं की असं का म्हणतोय, पण त्याचा प्रसंग लक्षात घेतला पाहिजे की सगळीकडे मीच आहे आणि यांना मारा. म्हणून मला हे पेलवत नाही, तर तू नक्की कुठे आहेस ते सांग. जिथे जिथे तू आहेस अशा जागा सांग, म्हणजे मी त्या ठिकाणी नमस्कार करू शकेन. सगळीकडे तू आहेस, नमस्कार कुठे करणार, त्यावेळी तू सांग की मी इथं आहे, मी तिथे नमस्कार. म्हणजे भक्तिभावाला वाट मिळण्याच्यासाठी म्हणून विभूतीची आवश्यकता आहे प्रगटीकरणाची, आणि तो त्या ठिकाणी आहे हे भावण्याची. म्हणून हा 10वा अध्याय विशेष महत्वाचा आहे. अध्याय सुरू करण्याचं हे कारण काय, गुरुपौर्णिमेच्या सारखा दुसरा सुंदर मुहूर्त कुठला मिळणार या कार्यक्रमाच्या सारखा. आणि स्वामी असं म्हणत असत की अनध्याय होऊ नये. तुमचा कार्यक्रम काही असू दे, तुमचा जो चाललेला आहे तो चालला पाहिजे. या वास्तूमध्ये कित्येक वर्ष गेली ज्ञानेश्वरीचं प्रवचन चालू आहे. अण्णा इथं खंबीरपणे उभे आहेत, पाठीशी, आणि सगळा स्टाफ. कित्येक वर्ष चाललंय, किती काळ गेला मी हिशोब नाही करत, माझा तो स्वभाव नाही. तर स्वामींचं म्हणणं असं असं की अनादय होऊ नये. त्यानुसार हा 10वा अध्याय दीक्षांत उपदेशामध्ये स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रमदः. स्वाध्याय आणि प्रवचन ज्ञान ग्रहण करणं आणि प्रदान करणं हे सोडता कामा नये, करायलाच पाहिजे असं दीक्षांत उपदेश. एका शाळेमध्ये एक जण मुलगा शाळेमध्ये जायला खळखळ करत होता आणि म्हणतो की आई मी शाळेत नाही जाणार. ते म्हणते नाही नाही, यू मस्ट गो टू स्कूल. ज्ञान ग्रहण करायला पाहिजे, प्रदान करायला पाहिजे, तुला जे येतं ते सांग. नो आय वॉन्ट गो टू स्कूल बिकॉज स्टुडंट्स डू नॉट लाईक मी.
because other teachers do not like me, so I won't go to school. त्याच्यावर आई म्हणते, नो यू मस्ट गो टू स्कूल. इवन इफ स्टुडंट्स डू नॉट लाईक यू, इवन इफ अदर टीचर्स डू नॉट लाईक यू, यू मस्ट गो टू स्कूल बिकॉज यू आर द प्रिन्सिपल. तुला जायलाच पाहिजे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम माप्रमदा, त्याच्यामध्ये कासकूस करता कामा नये, याच्यासाठी पण हा अध्याय आहे. पण गुरुपौर्णिमेचा या विषयाशी संबंध काय आहे तो प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी सोडवलेला आहे. कारण या अध्यायाची सुरुवात सुंदर गुरुस्तवनाने केली त्यांनी. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलसिया. म्हणजे काय कळलं नाही आता ऐका. म्हणून अभंग ज्ञानेश्वरी पाहिजे. तू शुद्ध ज्ञानदानी होसी तू चतुर, तुझं नमस्कार गुरु लावा. शुद्ध ज्ञानदानी होशी तू चतुर, तुझं नमस्कार गुरुराया. गुरुराया तुची करसी प्रफुल्ल, सुरम्य कमळ विद्यारूप. परेचा विषय स्वस्वरूप स्थिते, तेथे तुझी रती सर्व काय. बघा, ज्ञानेश्वरीच्या बरोबर अभंग ज्ञानेश्वरी का पाहिजे. नम संसार तम सूर्या असे शब्द कोणी वापरू शकणार नाही, म्हणून ज्ञानेश्वरी पाहिजे आणि अभंग ज्ञानेश्वरी पण पाहिजे. नम संसार तम सूर्या, संसारातला तम घालवणारा सूर्य. तम म्हणजे अंधकार, अज्ञान. नम संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लीला. तुरीय अवस्था म्हणजे चौथी अवस्था, स्वप्न जागृती सुषुप्ती, आणि चौथी ज्ञानमय अवस्था तुरीय अवस्था. तिचं लालन पोषण करणारा तू आहेस. नम जगाचं संपूर्ण पालन पोषण करणारा म्हणजे तत्व स्वरूपामध्ये परमात्माच तो या भूमिकेमधनं म्हटलेलं आहे. नमो जगत अखिल पालना मंगळमणी निदाना स्वजन वन चंदना आराध्य लिंगा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा. हे ज्ञानेश्वर महाराज. चतुर चित्त चकोर चंद्रा. जे चतुर म्हणजे त्यांना कळलं, जे लोक चतुर आहेत ज्यांना हे कळलं की या जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यायला पाहिजे. या चतुर लोकांचा चित्तरूपी चकोराचा चंद्र असलेल्या गुरुराया. नव चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभुवन नरेंद्रा श्रुती गुण समुद्रा मन्मथ मन्मथा. म्हणजे मदनाला सुद्धा मदन वाटेल असा तू आहेस. आता हेच अभंग ज्ञानेश्वरीत बघा. साधू संत जन हेची कोणी वन, तू एक चंदन तयामध्ये. स्वानुभूतीचा तू राजराजेश्वर, तुझे नमस्कार गुरुराया. सुज्ञजन चित्त रूपी जो चकोर, तयासी साचार चंद्रमातू. द्वेद रहस्याचा सागर तू साचा, तेवी मदनाचा मदन तू. हे असो दिठी जयावर झळके, काहा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परितुके महेशेशी. सौंदर्यपूर्ण प्रगट केलेलं आहे की ही दृष्टी ज्याच्यावरती झळकते. का हा पद्म करू माथा पारुके, डोक्यावरती हा कृपाहस्त पडतो, तो जीवच. परंतु तुके महेशाशी म्हणजे महेशाच्या तुलनेचा होऊन जातो. म्हणजे जीव मुळातच शिवरूप आहे, ते ज्ञान त्याला प्राप्त होतं असं त्यांना म्हणायचं. पण काव्यात्मक असं म्हणतात की अरे जीव महेश होऊन जातो. महेशच आहे तो, पण महिषासारखा वागतोय. म्हणून त्याच्या डोक्यावरती हात ठेवणं आहे तर झाला. पण तो ज्ञानेश्वराचे शब्द बघा. एखादा जर का सामान्य कवी असता तो म्हणला असता ही दृष्टी जयावर पडते, पडते नाही झळके, झळकते. सामान्य कवी पडते इथपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतो. ही दिठी जयावर झळके म्हणजे अशी दृष्टी झळकते त्याच्यावरती जाऊनच. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे, लक्षात घेतलं पाहिजे. सूर्यकिरण तेजस्वी आहेत,
आणि तेजस्वी सूर्यकिरण आहेत, तर त्यामुळे प्रत्येक गोष्ट उजळणारच आहे म्हणजे दृष्टीला. परंतु जो पृष्ठभाग, जो सरफेस रिफ्लेक्टिंग असतो, त्या ठिकाणी झळके म्हणजे काय असतं ते लक्षात. आपण त्याचा पृष्ठभाग चकचकीत करायला पाहिजे. ही दिटी जयावर झळके, तर त्याच्यामधनं आरसा जर का असेल तर सूर्यबिंब त्याच्या आतमध्ये. म्हणून आमचे सद्गुरू सगळा हा संप्रदाय पूर्णपणे याच पद्धतीच्या मध्ये की झटकन या संबंध संप्रदायाच्या मध्ये बघितलं तर ती परंपरा जी आदिनाथांच्या पासून चालत आलेली आहे, त्या संबंध संप्रदायाच्या मध्ये प्रत्येक गुरु शिष्य संबंध अलौकिक आहे. आदिनाथांना भवानी मातेनी पार्वतीच्या रूपामध्ये नंतर आली, तिने प्रश्न विचारला की हे योगसिद्धी कशाने होते, कशा प्रकाराने होते. तुम्ही रामाचं ध्यान करता, नित्य रामाचं स्तुती गात असता आणि रामाचं प्रेम विलक्षण आहे, तर रामाचं ध्यान कसं करता असं पार्वतीने विचारलं. मला पण ते शिकायचं आहे. कितीतरी छान भाग्यवान आहेत शंकर की बायको विचारते. रामाचं ध्यान कसं करता मला शिकायचं आहे. त्याच्यावरती भगवानाने उत्तर दिलं की सोहम श्रीराम अंतरामध्ये धरून ध्यान करतो. सोहम श्रीराम अंतरामध्ये धरून ध्यान करतो. नाही, कुठेही हा संप्रदाय योगज्ञानाला किंचितही सोडत नाही. भक्तिभाव आहेच, पण योगज्ञान विलक्षण. आणि मग त्यांनी असं सांगितलं की विकलता म्हणजे चित्त इकडे तिकडे जाणे, खेत सोडलं पाहिजे. एकाग्रता पण विशेष महत्वाची गोष्ट नाहीये. एकाग्रता तर साधायला लागतेच, पण एकाग्रता म्हणजे काय सर्व काही नाही. नाही तर आपले करत बसले कशावर तरी लक्ष केंद्रित. एका ठिकाणी गेलो होतो आमच्याच नातेवाईकांच्या पैकी, आणि कधी 2 जण बसले होते आणि कोणी बोलत नव्हतं कोणाशी. मी गेलो, कोणी बोलत नाही, काय झालं काय झालं म्हटलं. नाही म्हणलं आम्ही त्राटक करतोय. किरकोळ उपासना. इथं आदिनाथ सांगतात स्वस्वरूपी सहज स्थिती. स्वस्वरूपी सहज स्थिती अंतिम स्थिती म्हणजे पहिल्यांदा स्वस्वरूपी जायला पाहिजे. त्या ठिकाणी प्रयत्नाशिवाय राहता आलं पाहिजे आणि सहजासहजी प्रयत्न न करता तिथं राहता येणं सर्व काळी अंतिम स्थिती जाता जाता म्हणजे. म्हणून सगळा संप्रदाय जो आहे तो असा योग ज्ञानपर विलक्षण. स्वरूपस्थिती म्हणजे आत्मस्वरूपावरती चित्त स्थिर राहणे, स्वतःच्याच मूळ स्वरूपाला जाणणे. आणि त्याच्यानंतर ते मच्छिंद्रनाथांना तो उपदेश मिळाला. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिला. गोरक्षे गहनी धन्य केला, जसं स्वामी स्वरूपानंदाने त्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पण ते सगळं सांगताना याच्यामध्ये योगज्ञान जे होतं ते हठयोग प्रधान तर पूर्वी काय होतच, पण मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ या सगळ्या लोकांनी त्या गोष्टीला जे विशेष ज्ञानमय वळण दिलं ते बघण्यासारखं. प्रेम तर विलक्षण. सगळ्याच गुरु शिष्यांच्या बाबतीमध्ये प्रेम ही मध्यवर्तीच भाग असतो. गुरुदेव रानडे यांना एकदा बेलसरे महाराजांनी विचारलं की तुम्ही तुमच्या गुरूंवर एवढं मोठं प्रेम कसं काय केलं. तर त्याच्यावर ते असं म्हणले, ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांवरती केलं किंवा कल्याण स्वामींनी समर्थांवरती केलं, त्या प्रेमाच्या पासंगाला सुद्धा आमचं प्रेम पुरणार नाही गुरुदेव म्हणतात. पण त्यांनीच माझ्यावरती इतकं प्रेम केलं की मला लाजत गाजत थोडा प्रतिसाद द्यायला लागला, ते माझं प्रेम. आता याच्यामध्ये शिष्याच्या मर्यादा किती सांभाळून बोललेला याचा विचार. आणि गुरु पण विलक्षण. ज्या वेळेला माझी शरीर प्रकृती बरी नाही आहे वगैरे आणि फारसा नेम नीट होत नाहीये असं पत्र लिहिलं होतं गुरुदेवांनी, आणि त्याच्यानंतर शिष्यानी अशा प्रकारचं पत्र गुरूंना लिहिलं आणि त्याच्यात असं म्हटलं की आत्मदेव तुम्हालाच का म्हणू नये, तुम्हीच आत्मदेव आहात. त्याच्यावर त्यांनी असं लिहिलं
की सिद्धांताविषयी गोष्टी बोलणे आणि नेमाविषयी कुरकुर करणे असे करू नये असे नागप्पाला कळवले होते. तुम्ही सुज्ञच आहात. असं नाही की तू असं करू नकोस, तुम्ही सुज्ञच आहात. आणि सगळ्यात शेवटी जे वाक्य आहे त्या पत्रामध्ये, नेमाविषयी प्रार्थना फार 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 आहे. गुरु शिष्याला प्रार्थना करतोय की साधना कर म्हणून. म्हणून हे गुरु शिष्य संबंध आहेत, ते संबंध याच्यामध्ये एक विलक्षण भाग आहे की कुठल्या पद्धतीने प्रोत्साहित होऊन शिष्य त्या आत्मज्ञानाच्या पातळीपर्यंत जातो. अशी गुरूंची असलेली कळकळ आहे, शिष्याचा प्रयत्न आहे. आणि त्याला वळण देणं हे सुद्धा गुरूंचं काम आहे. कारण गोरक्षनाथांना ज्या वेळेला दीक्षा दिली निवृत्तीनाथांनी, त्याच्या अगोदरचा प्रसंग पण फार सुंदर आहे. स्वतःच सिद्ध होते गोरक्षनाथ आणि मग ते मच्छिंद्रनाथ भेटल्यानंतर त्यांना घेऊन गेले आणि मग त्याच्यानंतर ते सगळी कथा बाकी माहिती आहे. आणि फिरत फिरत हे लोक गिरनारवरती गेले. गिरनारवरती गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना विचारलं की इच्छा काय, तुझी इच्छा काय. तर त्याच्यावरती गोरक्षनाथ असं म्हणाले की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही असं सगळीकडे म्हटलेलं आहे, त्याच्या बाबतीत काय करता येईल असं मी विचारलं होतं. त्यावेळेला सुयोग्य वेळी करू असं तुम्ही म्हणाला होता. म्हणजे गुरूंना मला हे द्या असं म्हणणं हे सुद्धा शिष्याला अभिप्रेत नाहीये, पण हे सुचत आहेत की त्यावेळेला असं तुम्ही म्हणला होता, सुयोग्य वेळी करू असं तुम्ही म्हणाला होता. आणि मग ते मनात धरून मी सेवा करत सुखात राहिलो. आणि पुढे असं म्हणतात, आता सेवेचं सुख इतकं आहे की ज्ञान पाहिजे हा आग्रह गेलाच आहे. गोरक्षनाथ बुधा भाव समन्विता कसे आहेत ते बघा, की भाव समन्वित आहेत की आता सेवाच करतो आहे, सेवेचाच आनंद एवढा आहे की मला ज्ञान पाहिजे ही पण गोष्ट माझ्या मनातनं मावळली. तर त्याच्यावरती मच्छिंद्रांना हसले आणि म्हणले, तू साक्षात शंकराचा अवतार आहेस आणि तू काही नाही केलंस तरी देखील चालेल, परंतु गुरु संप्रदाय जगदुद्धार अर्थ वाढवण्याचं कार्य तुला करायचं. त्यावेळेस तत्वज्ञान सांगितलं, तत्वमसी हा उपदेश केला, तत्वम सोहम सहा, आणि काही या महावाक्याचं ज्ञान अष्टदा प्रकृती वगैरे सगळं सांगून झालं. आणि सगळं सांगून झाल्यानंतर झालं का म्हणले तर गोरक्षनाथ म्हणले समाधान नाही झालं. हे जरी झालं असतं तरी शिष्य कसा अलर्ट असायला पाहिजे याचं उदाहरण आहे की झालं का, झालं, चलो अच्छा. समाधान नाही झालं म्हणलं. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणले की समाधान कसं होईल शब्दज्ञानाने, हे नुसतं सांगितलंय शब्दज्ञान आहे हा एक टप्पा झाला. आता समोर बस आणि अशी साधना सांगता सांगता, प्रक्रिया सांगता सांगता गोरक्षनाथांना समाधी लागली. म्हणून त्याचं गुह्य ज्या वेळेला सांगत होते त्यावेळेला त्यांनी खूप गोरक्षनाथांना शेवटी परमगुह्य काय आहे, स्वामींचं आवडतं पद पण होतं, हे गुरुदेवांचं पण आवडतं पद होतं. तो भी कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा, दुनिया तजकर खाक लगाई जाकर बैठा बनमो, खेचरी मुद्रा वज्रासन पर ध्यान धरता है मनमो. कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा, गुपित हो के प्रगट होए जाए मथुरा काशी, प्राण निकाले सिद्ध बाया है सत्यलोक का वासी, कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. तीरथ कर कर उम्र होई जोग जुगत में सारी, धन कामिन पे नजर न लाए जोग कमाया भारी, कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. कुंडलिनी को खूब चढ़ावे ब्रह्मरंध्र तक लावे, चलता है पानी के ऊपर मुख बोले सो होए, कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. शास्त्रों में कुछ रहा न बाकी, पूरा ज्ञान कमाया, वेद विधि का मार्ग चल के तन को लकड़ा किया, कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. अहो बच्चा कसा असेल सांगा ना,
कहे मचेंद्र सुन रे गोरख, तीनों ऊपर जाना, तीनों ऊपर जाना, कृपा भई जब सद्गुरु जी की, आप ही आप पहचाना. स्वतःचं ज्ञान करून घेणे, पहावे आपणास आपण या नाव ज्ञान. आणि ही जर प्रक्रिया तू केली नाहीस तर तुझी समाधी पण पूर्ण नाही. मी बसलो आहे आणि सगळं डोकं ट्रान्स, सगळीकडे अशा व्हायब्रेशन्स येतात, अमकवतात. सेल्फ फोकस करायला पाहिजे. हे मच्छंद्रनाथाने गोरक्षनाथांना सांगितलेलं. म्हणजे बाकी सगळ्या ठिकाणचं फोकस सोडून द्या, सेल्फवरती फोकस करायला पाहिजे. हे अगदी सुरुवातीला जी संप्रदाय सुरू झाला तिथपासूनची गोष्ट आहे. आणि तिथपासूनची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सांगणारे जे आहेत ते पण इतके महान आहेत. त्या सगळ्या गोष्टीच्यासाठी म्हणून जसं मजा करत 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 करायचं ही जो गोष्ट खरी आहे, परंतु तरी देखील ती गोष्ट केवळ मजा नाही आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात येतं काही काळानंतर. म्हणून हा जो भाग आहे हे दिठी जयावर झळके, असं वाटतं किती मजा येत असेल. मजा आहे पण स्वतःला तयार करणं आहे, स्वतःला घडवणं आहे. नाहीतर ती दृष्टी पडलेली देखील ती चमक येतच नाही. कारण की त्यांच्या दृष्टीमध्ये असलेली जी शक्ती आहे, पॉवर आहे, ती तीच आहे, पण कुठल्या पृष्ठभागावर पडते त्याच्याप्रमाणे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत त्याच्यासाठी म्हणून जरा समज. हे सगळे लोक बघितले की असं वाटतं की अरे बापरे, हे केवढा मोठा संप्रदाय आणि काय प्रचंड कपॅसिटीचे लोक. जसं की मच्छंद्रनाथांच्या नंतर गोरक्षनाथ फिरत फिरत होते आणि मग त्याच्यानंतर भीमातिरी आले. आणि भीमातिरी आल्यानंतर बघितलं की एक बालब्रह्मचारी दिव्यकांतीयुक्त ब्राह्मण आहे आणि त्याला विचारलं की तुझं नाव काय. गोरक्षनाथांचं लक्ष केलं, गुरूंचं लक्ष त्याने खेचून घेतलं, तुझं नाव काय. त्याच्यावरती ते असं म्हणाले की खूप प्रयत्न करून म्हणले की मी जप तप संध्या पूजा वगैरे हे सगळे शास्त्र विसरलेलो आहे. खूप मोठ्या प्रयत्नांनी व्यक्ती रूप आणि नाव विसरलेलो आहे. तर तुम्ही मला नाव काय विचारता. किती तेजस्वी परंपरा आपली की तुम्ही मला नाव काय विचारता. की मी खूप प्रयत्न करून नाव वगैरे सगळं विसरून गेलोय. तुका ऐसे काही बोलो नाहीये, तुका नावाचं काही बोलू सुद्धा नका आता, असं इतकं विसरून मी गेलेलो आहे. पण एवढं सगळं करून वाटेल शास्त्रविधी वगैरे सगळं समजून घेऊन आजवर समाधान झालं नाही. पण तुम्हाला पाहिल्यानंतर आनंद उचंबळतोय का ते मला माहिती नाही. शिष्याला पाहिल्या पाहिल्या गुरूंना लक्षात येतं की इथं विशेष आहे. आणि गुरूंना पाहता पाहता शिष्याच्या मनामध्ये आनंद उचंबळतोय. आणि का तो म्हणतो की तुम्ही मला ज्ञान द्याल नक्की, असं मला वाटतं की तत्वाचा बोध कराल असं मला नक्की वाटतं आहे. तर काय आहे ते मला सांगा. तर त्याच्यावर ते म्हणले, गोरक्षनाथ तुला सामान्य कुठली गोष्ट नकोय, तुला गहन ज्ञान पाहिजे म्हणून तुझं नाव गहनीनाथ. हा जो संप्रदाय आहे इतका तेजस्वी आहे. ती ते शांभव अद्वयानंद वैभव दिदले सप्रभव गहनीनाथ. आणि त्याच्यावरती गहनीनाथांना गोरक्षनाथ सांगतात की सूर्याचं चित्र काढलं, प्रतिमा केली तरी त्याच्यामध्ये काही झालं तरी देखील प्रकाश त्याच्यामध्ये बाहेरून घालता येणार नाही, तो आतूनच प्रगट व्हायला लागतो. त्यामुळे मी नुसतं तुला सांगितलं त्याच्याने तुझं होणार नाही. तसं गुरूंच्याकडून मिळालेलं ज्ञानाचं म्हणून समोर बसून ध्यान धारणा करून घेतली, समाधी लागली. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, गोरक्षनाथांनी जे सांगितलं की पंथपिन चलिबा अग्निपिन जलिबा अनिल तृषा जहातिया, म्हणजे वायूच तृष्णा बाजूला करतोय. स्वसंवद हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला स्वसंवेद्य, तो गोरक्षनाथांनी गहनीनाथांना सांगताना वापरला की स्वसंवद श्री गोरख कहिया जानलो पंडित पडिया. हे विद्वान पंडितांनो हे लक्षात घ्या की बाह्य सर्व विचारांनी हे प्राप्त होणार नाही. स्वसंवेद्य आहे, स्वतःच्या आतमध्ये असलेली जी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव जिला संवेद म्हणतात आणि स्वसंवेद म्हणतात, त्या स्वसंवेदनी हे आत्मरूप वेद्य होतं. तर ही गोष्ट जी गोरक्षनाथांना
मच्छिंद्रनाथाने सांगितले आणि तीच मच्छिंद्रनाथाने गहनीनाथांना सांगितली. गहनीनाथ, निवृत्तीनाथ हे सगळी परंपरा इतकी दिव्य आहे, विलक्षण. म्हणून हा जो ध्यानयोग आहे, त्या ध्यानयोगाच्या बाबतीमध्ये सगळा जो संप्रदाय आहे, काना वचनाच्या भेटी लगेचच ज्ञान होऊन झालं असं जरी का वर्णन केलेली असली तरी प्रत्येक ठिकाणचं वर्णनाच्या खोलीत गेलं तर प्रत्येक ठिकाणी गुरूंनी शिष्याला हे सांगितलेलं आहे की नुसत्या माझ्या देण्याने होणार नाही, तुलाच ते करावं लागेल आणि तू असं असं कर. आणि त्याच्यामध्ये ही मुख्य गोष्ट सांगितली आहे की स्वस्वरूपाचं अनुसंधान शेवटपर्यंत. मग मेघवर्षा तर होतोच आहे संबंध संप्रदायाच्या मध्ये, आदिनाथांच्या पासून स्वामींच्या पर्यंत. फक्त मेघवर्षाच्या बाबतीमध्ये काय असतं की पाणी खोलगट जमीन असेल तर त्याच्यामध्ये राहतं, टेकाट जर असेल तर पाणी त्याच्यावर राहत नाही, ते सगळं वाहून जातं. त्या अंतःकरणात टेकाट नको. अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये अवधानाची ओंजळ पाहिजे, श्रद्धेची ओंजळ पाहिजे. शब्द सुद्धा किती बघा, अवधानाची ओंजळ पाहिजे, श्रद्धेची ओंजळ पाहिजे. म्हणजे ते बरोबर ज्ञान तुम्हाला ग्रहण करता आलं पाहिजे. मला काय सगळंच माहिती आहे, टेकाड, टेकडावर पाणी राहतच नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी काढून टाकून विनम्र अंतःकरणाने हा बोध ग्रहण करायचा असतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की ध्यानामध्ये अलर्टनेस असणं आवश्यक आहे. नुसतंच नम्रता आहे, नुसतंच प्रेम आहे आणि मी काहीतरी करतो नाही, समजून घेऊन कर. नीटपणाने मन विलीन होऊन जातं. शांतपणाने ध्यान करायला बसवायचे स्वामी सगळ्यांना. एकदा असं बसलो होतो आणि का बसल्या बसल्या ध्यान झाल्यानंतर ते स्वामी ओम ओम म्हणायचे आणि का त्याच्यानंतर ते ध्यान संपायचं. आणि ते सगळं झाल्या एका माणसाकडे बळून म्हणाले की आत्ता तुम्ही जांभई दिलीत. आमचं बारीक लक्ष असतं म्हणले की त्यानंतर तर त्याने असं तोंड पसरून जांभई दिली असेल. म्हणजे हे बरोबर नाही, तोंड पसरून जांभई, नाक पसरून पण देता येते तशी द्यावी. पण स्वामींचं लक्ष असायचं सगळ्या ठिकाणी. त्यांचं म्हणणं असं की मला म्हणले की तृप्तीची जांभई असते एक म्हणले. म्हणजे मी नंतर आतमध्ये गेलो होतो, मला रविवारी सगळ्या आतमध्ये ते म्हणले की अरे एक तृप्तीची जांभई असते, त्यामुळे ध्यान झाल्यानंतर काही वेळेला येते, परंतु म्हणले की ती त्यांची तशी नव्हती. असं बारीक लक्ष असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की देव उन्मेष सूक्ष्मे क्षणू. म्हणजे डोळ गजाननाचं वर्णन करताना सूक्ष्मदृष्टी असलेला देव, म्हणजे बारीक डोळे आहेत ना, त्यामुळे पण स्वामींच्याकडे बघितलं की तुम्हाला लक्षात येईल ते असे किंचित बारीक डोळे आणि का त्यांनी ते अशी त्यांची ती नजर, पण बरोबर हृदयाचा ठाव घेणे, आतमध्ये काय चाललंय हे कळत असे. त्याच्यावरती कधी संदेह नव्हता की त्यांना ते कळत असणार म्हणून. पण ते बघितलं की आम्ही त्यांच्या डोळ्याला डोळा लावून कधी सहसा बघू शकायचं नाही. वडिलांच्या बाबतीतून आम्हाला ती सवय होती की समोर उभं राहायचं नाही जास्त. आता ती पिढी गेली, म्हणजे आता वडिलांनाच भीती वाटते पोरांची, ती पिढी आली. पण हा जो भाग होता की स्वामींच्याकडे बघायचं तर असं सरळ बघायचं नाही, असं खाली बघायचं, हळूहळू वरती बघायचं. पण तो एक वेगळाच काळ होता. आणि त्या सगळ्या काळाच्या मध्ये स्वामी असं म्हणायचं की ज्ञानोबा ते ज्ञानोबा, हे दिठी जयावर झळके, अशा प्रकारच्या काही ओव्या आल्या की स्वामी असं म्हणायचं ज्ञानोबा ते ज्ञानोबा. कारण प्रत्येक ठिकाणी ज्ञानोबा ते ज्ञानोबा ही दोन गोष्टी आहेच. हे दिठी जयावर झळके का हा पद्म करू माता पारोके, तो जीवची तुगे महेशशी केवता कल्पतरूवरी फुलोरा. कल्पतरू आहे त्याच्यावरती फुलांचं डेकोरेशन करायची गरज नाही. केवता कल्पतरूवर म्हणजे मी स्तुती करण्याची गरज नाही सद्गुरूंची, असं त्यांना म्हणायचं. केवता कल्पतरूवरी फुलोरा कासये पाहुणेरू क्षीरसागरा. क्षीरसागरात जर का आपल्याकडे पाहुणा म्हणून आला तर त्याला उपचार काय देणार? क्षीरसागर पाहुणा म्हणून आला तर चितळ्यांच्याकडची
कासे पाहुणे रुक्षीर जागरा कवणे वासे कापुरा सुवासू दे. चंदना ते कायसनेच चर्चावे, अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. अभंग ज्ञानेश्वरी बघा. काय अमृता ते वाढावे पक्वान्न, चंदन लेपन कासया, चंदना लेपन कासयाचे. नभासे मंडप घालवेना जैसा, श्री गुरु तो तैसा वर्णवेना. नभाला सगळ्या आकाशाला मंडप घालू जमणार नाही. तसं तैसे श्री गुरूंचे महिमान आकळीते काही असे साधन, हे जाणून मी या नमन निवांतचे केले. म्हणून हे जे सांगताना ज्ञानोबा असं म्हणायचे स्वामी, याचं कारण इतकं दृष्टांत, इतकं सौंदर्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये विलक्षण. अगदी भूये एव महाभाव पुन्हा एकदा सांगतो आहे. ते कशासाठी तर पहिल्यांदा पण सांगितलंच होतं ना. तर महाराज असं म्हणतात की पूर्वीच्या काळची गोष्ट आहे की एखादा घट असला तर तो घट फुटका आहे का धडका आहे, पहिल्यांदा थोडं पाणी घालून ते बघतात. घटी थोडेसे उदक घालीचे, तेने न गळे तरी वरिता भरीचे. म्हणजे त्याच्यामध्ये तो जर का गळतच असेल तर वरती भरत नाही. त्याप्रमाणे मी तुला पहिल्यांदा सांगितलं आणि तुझं लक्ष आहे आणि तुला त्याच्यामध्ये गती आहे, रती वाटते की छान वाटतंय हे तुझ्या चेहऱ्यावरून मला कळलं, म्हणून आता पुन्हा सांगतोय. नाही तर म्हटलं असता ठीक आहे झालं ना आता निघा. पण किती दृष्टांत बघा की भांड्यामध्ये पाणी घातलंय पण ते गळत नाही ना बघितलं, आणि मग आता पुन्हा सांगतो. म्हणून ज्ञानोबा म्हणायचे त्याचं कारण आहे. घालोनी पाहावे घटी जळ तोडे, दड तरी पुढे भरावा तो. स्वामी स्वरूपानंद. तैसे तुझे लक्ष पाहोनिया चांग, ऐकावावे सांगायचे वाटले. म्हणून मी तुला सांगतोय. आणि पुढे असं म्हणतात, अगा बाळका लेवीच्या लेणे तया ते सोहळे बालक काय जाणे, तो सोहळा भोगणे जननीयेचे दुठी. बाळकाच्या अंगावरती निरनिराळे सुंदर लेणी घातली. लहान आहे, 1 वर्षाचं मुलं, त्याला काही कळत नाही, त्याचा वाढदिवस आहे, पण त्याला पोराला काही कळत नाही, पण आईच्या दृष्टीला छान वाटतं. तैसे तुझे हित आगवे, जवळजवळ का तुझं फावे, तो तो आमोचे सुख दुणावे ऐसे आहे. तुझंच हित आहे ते तुला प्राप्त झालं तर आमचं सुख दुप्पट होतं, म्हणून मी ते सांगतो. मग तसं ही दिठी जयावर झळके इथपासून तो जो प्रवास सुरू होतो, आनंद होत असतो, कारण की त्याचं सुख त्याला प्राप्त होत आहे. कधी कुणाचं ध्यान वगैरे लागत असे, एकदम ध्यानावस्था प्राप्त होत असे, आणि ते पाहिल्यानंतर स्वामीजींच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचा प्रसन्नता, ज्या कुणी पाहिलं असेल त्यांना ते माहिती आहे. ध्यानावस्था कुणाला प्राप्त झाली तरी देखील मूळचा त्यांचा प्रसन्न चेहरा अजून वेगळ्या आनंदाच्या आविर्भावामध्ये आहे असं वाटायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी कृष्णाचं वर्णनाचं, सौंदर्याचं वर्णन केलं बालकृष्णाच्या. त्याच्यावरती ते असं म्हणतात, लावण्य सिंधू शिव सोडून जातो के माय. साधू सिंधू म्हणजे सागर मर्यादा सोडत नाही, हा लावण्याचा सागर आहे, पण मर्यादा सोडून वाहत जातोय असं वाटतं. अशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत असं. अंतरंग अवस्था प्राप्त झालेली म्हणजे आत्मदर्शनाचा मार्ग खुला झालेला असतो, इंटरनलायझेशन झाल्यामुळे. त्यानंतर समजून घेऊन साधना आत्मदर्शनापर्यंत करायला लागत असते. ती फार महत्वाची गोष्ट आहे. पण असं गुरूंच्या सान्निध्यामध्ये ते उमजत जातं की असं असं करायला पाहिजे. पण एक माध्यम असतं की त्यांच्या आकर्षणाचं माध्यम असतं. आकारण त्यांच्याकडे आम्हाला जावंसं वाटायचं, काही कारण नाही, उठ सूट ते जाऊन बसावंसं वाटतं. एकदा असंच गेलो होतो आणि ते दर्शन म्हणजे त्यांचं नुसतं पाहायचं त्यांच्याकडे, म्हणजे असं सारखं पाया पडा अमक करा असं काही कशाची गरज नसतं, नुसतं पाहिलं तरी. आणि नुसतं पाहून पुरेसं नाही व्हायचं, त्यांनी आपल्याकडे पाहिलं पाहिजे, हा मुख्य महत्वाचा भाग असायचा. कारण की बाबा आम्ही खूप पाहतोय पण तूच पाहत नाहीयेस असं असायचं. आणि मनाला आम्ही समजायचं की ते तरी किती जणांच्याकडे पाहतील, पण आतून एक आक्रोश चालू असायचं की आपल्याकडे पाहिलंच पाहिजे. आणि मग ते पाहत असायचे. तर त्यावेळेला एकदा असंच गेलो आणि त्याच्यानंतर उभं राहिलो. मग खरं तर काही त्यावेळेला कारण नव्हतं जाण्याचं, पण तो गेलो.
तर मला म्हणले, तुला माझ्याशिवाय करमत नाही का? करमत नाही का? आणि माझ्या त्यावेळेच्या स्थितीचं ते अतिशय परफेक्ट असं डिस्क्रिप्शन होतं की करमत नसायचं. एक जाताना त्यांच्याकडे जाताना एक उत्सुकता असायची, ओढ असायची, आणि ते असताना परत एक अवघडलेपणा पण असायचा. का ते माहिती नाही, पण एक अवघडलेपणा असायचा. आणि ते एकदा ये म्हणाले की तो सगळा जायचा. ये असं ते म्हणताना पु ल देशपांडेने म्हणलंय की माणसाला खऱ्या आपुलकीने ये म्हणण्यासारखं जगात सुंदर दुसरी गोष्ट नाही. तशा प्रकारे त्याच्या किती पट असं मी म्हणेन की स्वामींचं ये हे अतिशय खरं असायचं. आणि ते ये म्हटल्यानंतर मग ते रविवारी तर मला वेळ देतच असत ते. त्यावेळेला त्याच्यानंतर केव्हाही अशा प्रकारची भेट झाल्यानंतर असं मला वाटतं की स्वामी समुद्राच्या लाटा आणि त्यांच्या बोलण्याच्या लाटा, त्यांच्या हसण्याच्या लाटा, मध्येच ते शांत बसत असत, त्याच्यामध्ये पुन्हा श्वास घेत असत, त्याच्यानंतर पुन्हा शब्दांच्या लाटा, ज्ञानेश्वर महाराज, स्वामी स्वरूपानंद यांच्याबद्दलच्या प्रेमाच्या लाटा, आणि त्याच्यामध्ये आम्ही पण एक लाट होऊन गेलेलो असायचो. अस्तित्वाचा विसर पडत असे, आणि अस्तित्वाचा विसर पडत असे तो किती विसर पडणं हे गोकुळातल्या गोपींचं तुकाराम महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये फार सुंदर रीतीने आलं. गोकुळाच्या लोका लावियला छंद, बैसला गोविंद त्यांचे चित्तेही चोरून घेतली सकळी, आवडी गोपाळावरी तयासी आवडे वैकुंठ नायक, गेली सकळीक विसरून. सगळ्यांना विसरून गेली. इतकं काय तर निंदास्तुती कोणी न करी कोणाची, नाही या देहाची शुद्ध कोणा. निंदास्तुती पण कोणाची करायची नाही कोणी, कशाला त्याच्यामध्ये वेळच घालवायचा नाही. लटकाची त्यांनी केला संसार, जाणती सासार वेगळा त्यांनी जाणितले आपण लटके हे वाया खेळतोय हे आम्ही नवो नारी नर. आम्ही पुरुष स्त्री वगैरे काही नाही आहोत, आम्ही कोण आहोत आम्हाला माहिती नाही, म्हणून विकार नाही त्यांना. मग आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत हे पण ते विसरून गेले. आणि त्याच्यापुढे फार छान म्हटलंय, काय खातो आम्ही कासया सांगत आहे. आम्ही काय खातो, कशाच्या बरोबर खातो, आणि हे कैसे लागत आहे, हे कसे चव आहे याची, हे पण आम्हाला कळत नव्हतं. एक क्लायमॅक्स आहे, असं आपलं होत नाही कधी. पण हे अक्षरशः मी काय खातोय, कशाच्या बरोबर खातोय, याची चव काय आहे हे पण मनामध्ये येत नसेल. नेणे सुखी अशा रीतीने मुखी चवी नाही, तोवरी अंगामध्ये लाज पण नाही. वर्ण जाती कास न धरती, नाही कधी बोल अनेकांचे कानी, हरी ध्यानी मनी बैसल असे. अशा प्रकारची जी स्थिती त्या ह्याच्यामध्ये अक्षरशः विसरून जाणं, असं जी गोपी कृष्णाच्या त्या गोकुळाच्या वास्तव्यामध्ये सगळं विसरून जात होतं. ती गोष्ट आम्ही कोण आहोत, कुठे आहोत, हे सगळं व्यक्तित्व विसरणं जे आहे, ते व्यक्तित्व विसरणं म्हणजे काय असतं, याचा थोडा स्पर्श तरी आम्हाला त्या काळात झाला होता की सगळं विसरून जायचं. अशा प्रकारचा सुवर्ण काळ असं म्हणता येईल त्याला. तरुणपणामधला तो सुवर्ण काळ म्हणजे तरुणपणा हा सुवर्ण काळच असतो माणसाच्या आयुष्यातला. पण त्या सुवर्ण काळाच्या मधला विशेष भाग म्हणजे स्वामींच्या सहवासाचा सुगंध त्या सुवर्णाला लागलेला होता तरुणपणाच्या. आणि पुढे काय झालं की सतत युवकांच्या मध्ये राहिल्यामुळे माझं तरुणपण कधी गेलंच नाही मनाचं, सतत राहिलं. आणि तो दरवळत असलेला सुगंध जीवनभर दरवळत राहिला स्वामींच्या सहवासाचा. अशा रीतीने सोने को सुहागा हे कायमचं झालं. अबोध असा ओढीचा आनंद असायचा, आणि त्यांच्याबरोबर कित्येक लोकांना भावतन्मयता प्राप्त होत असे. आणि ते भावतन्मयता प्राप्त होत असे, काय 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 लोक करत पण असत त्याच्यामध्ये. पण काही सुचत नसे त्यांच्यासमोर, काही करावं असं वाटत नसे. एकदा रमण महर्षींच्या समोर सरस्वती पूजन म्हणून निर्णया ग्रंथांची पूजा केली, आणि मुरुगनार म्हणून कवी होते, आणि ते थोड्या वेळाने तिथं आले.
आणि त्यांनी बघितलं रमण महर्षी बसलेले आहेत आणि शेजारी ग्रंथांची पूजा केलेली आहे. आणि ते बघितल्यानंतर ते हसले. तेव्हा रमण महर्षींनी विचारलं की तुम्ही का हसला? तर म्हणलं की साखरेचा रस काढून त्याची म्हणजे ऊसाचा रस काढून त्याची साखर करून ठेवलेली आहे आणि ती साखर समोर असताना ऊसाचं पूजन कोण करत बसेल? कुणी केलं म्हणून मी हसलो. म्हणजे की ज्या शास्त्रांचं सगळं सार आहे ती प्रत्यक्ष मूर्ती इथं बसलेली आहे, ते सोडून शास्त्रांची पूजा कोणी केली असं त्यांनी विचारलं. तसं स्वामींच्या पुढे काही दुसरं करावं, कुठल्या तरी दुसऱ्या देवाला नमस्कार करावा, अमकं तमकं असं काही वाटत नसे. तिथं ते आहेत तर ते नमस्कार करायचे, पण आम्हाला त्यांना सोडून दुसऱ्या कुणाला नमस्कार करावा असं वाटायचं. मग असं ते शास्त्राने सांगितलंय म्हणून नव्हे, वाटायचंच नाही. शांत असत ते प्रतिसाद देत, ज्या वेळेला कधी कधी प्रतिसाद देत असत, कधी कधी शांत असत. असं वाटायचं की कित्येक कुसळत्या लाटा आहेत आणि त्या एखाद्या खडकावरती असाव्यात त्याप्रमाणे ते आहेत. म्हणून कित्येकांना भावतन्मयता प्राप्त होत असे. आम्हाला काय भावतन्मयता वगैरे विशेष नाही, आमची अभावतन्मयता असायची. पण या भावामध्येच असे सगळं. आणि त्यांचं ते जे मौन असणं, शांत असणं, कधी कधी दुकानामध्ये विशेष करून ते गप्प बसायचे कित्येक वेळा. त्यावेळेला असं वाटायचं की आपणही गप्प बसावं, काही बोलू नये, काही प्रश्न विचारू नये. मग त्या वेळामध्ये खूप मिळून जायचं. म्हणजे असं नाहीतर सारखं वपकलेलं मन असतं, काहीतरी मिळवण्याच्यासाठी, विचार घेण्यासाठी, अमकं करण्यात काही नकोत, विचार नकोत, काही नकोत, काय. विचारांच्या पेक्षा महत्वाची गोष्ट कुठली असेल तर शांती. ही विचारांच्या पेक्षा महत्वाची गोष्ट. सत्पुरुषांच्या सान्निध्याच्या मध्ये इतकी गडबड 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 लोक करतात, हे करा, बसा ना शांत. तर ती शांती, घाई तर कुठली नव्हतीच. आम्हाला तर त्या काळात मुळीच घाई नव्हती, कारण की आमचं सगळं प्रोग्रेसचं त्यांच्याकडे आम्ही कॉन्टॅक्ट केलेलो, ते बघतील, त्यामुळे ते करून घेतील असं सगळं. दररोजच्या प्रोग्रेस बिग्रेसचा कधी काही विचारच नसायचा. ते आम्ही जे काय करत होतो ते करत होतो, मनापासून करत होतो. त्यात काय आवड नव्हती अशातला भाग नाही, ते करत होतो, आवडीने करत होतो. परंतु त्याच्यानंतर त्याचं पुढे काय होईल, काय काय होईना, स्वामी आहेत एवढंच म्हणायचं. आणि स्वामींच्याकडे ते सगळं केलेलं होतं. आणि घाई नसायचं, काळ पुढे जावा अशीच घाई नव्हती. काही नाही तरी घाईने अचिव्हमेंट करायचे, अमुक करायचंय, तमुक करायचंय. ऐहिकता नव्हती, आध्यात्मिक उन्नती साधायची पण घाई नव्हती. निवांतपणा होता, विलक्षण. पूर्वीच्या काळी खूप निवांतपणा असे. ते लॅटिन अमेरिकेमध्ये ज्यावेळेला रेल्वे गाडी सुरू करायची होती त्यावेळेला तो रेल्वे गाडीचा जो प्रमोटर होता तर त्याला तिथल्या लोकांना कन्व्हिन्स करायला लागलं की इथून आपण रेल्वे गाडी घेऊ. तर त्यांनी त्या रेड इंडियन्स लोकांना एकत्र बोलवलं, त्यांना विचारलं की तुम्हाला शेजारच्या बाजारामध्ये जायला किती दिवस लागतात. तर ते म्हणलं की चालत चालत आम्हाला 1 दिवस तिथं जायला लागतो. मग तुम्ही माल वगैरे सगळा विकता, 1 दिवस लागतो म्हणलं, आणि परत यायला 1 दिवस लागतो. रेल्वे गाडीने म्हणला सकाळी निघायचं की तिथं जाऊन पोचाल, माल विकून त्याच दिवशी संध्याकाळी परत. तो त्यांना समजून सांगत होतो. तर त्याच्यावरती एक जण म्हणतो, बट सर देअर इज अ प्रॉब्लेम. तर तो म्हणतो, व्हॉट इज द प्रॉब्लेम? तर तो म्हणतो की एका दिवसात हे सगळं झालं तर व्हॉट विल वी डू फॉर रेस्ट ऑफ द 2 days? उरलेले 2 दिवस आम्ही काय करू? काहीच नव्हते. तसंच स्वामींच्या तिथं आमचं ते होत की काहीच नव्हतं. ही गोष्ट अलीकडच्या काळात फार दुर्मिळ झालेली आहे. प्रत्येकाला दुसऱ्या दिवशी अचिव्हमेंटची घाई झालेली असते. आध्यात्मिक अचिव्हमेंटची पण झालेली असते, ऐहिक अचिव्हमेंटची पण झालेली असते. सोडून द्यायचा हे विचार. जसं जसं माणूस स्वस्थ होईल, स्वस्वरूपाशी संबंधित होईल, तसं तसं हा जो काळाचा जो अतिरेकी सेन्स निर्माण झालाय आपल्याला तो कमी होईल. असायला लागतो. मिनिट टू मिनिट स्वामींचं सगळं चालायचं, पण त्यांच्या करण्यामध्ये जरी का गती असली तरी देखील घाई नसायची. पण त्यांना अगदी रेंगाळत करायला पण आवडायचं. म्हणून मी स्वामींना म्हटलं होतं की
याच मूडमध्ये की ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलंय, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे त्या मार्गाचे ने बळे निश्चित पावे. देखे उत्प्लवना सरीचा पक्षी फळाशी जोंबे जायचा. काय करायचंय आपण प्रत्येक, आणि असं मनामध्ये होतं की स्वामींच्या बरोबर सावकाश सावकाश चालू ना, तेवढाच वेळ मिळेल. हे लोक ज्या वेळेला हॉस्पिटलवरून मला घरी आणायला सोडत असत त्यावेळेला त्यांना असं वाटायचं की घर थोडं लांब असतं तर बरं झालं. हे त्यांनी लिहिलेलं आहे म्हणून सांगतो. त्याच्यानंतर ट्रीटमेंटला थोडा जास्त वेळ लागला तर चालेल. आता संपणार ट्रीटमेंट ज्या दिवशी, त्या दिवशी यांच्या मनातले भाव असे की काय आहे. आणि ही गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे म्हणजे स्वामींच्या बाबतीमध्ये. म्हणून हे जे काही तो काळ आहे, जो शिष्याचा अबोध काळ असतो, अबोध प्रेमाचा काळ असतो, तो जीवनामध्ये सर्वात सर्वात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा काळ असतो. आपण झालो असं वाटायला लागतं तेव्हापासून त्या काळाच्या मधली मजा जाते. आपल्याला कळत नाहीये हा जो काळ असतो तो छान असतो, तो जपून ठेवायचा असतो. पण याचा अर्थ त्या अवस्थेत राहायचं नसतं, ती अवस्था जपून नसते ठेवायची, तो काळ जपून ठेवायचा असतो. कुणी वेळ मी त्या अवस्थेत राहतो, जपून ठेवलं. अवस्था जपून नाही ठेवायची, काळ जपून ठेवायचा. अबोध अवस्थेतनं प्रबोध करत 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 अंतिम बोधापर्यंत आपल्याला जायचं आहे. स्वामी आपल्या बरोबर आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं पण आहे की स्वामींनी, कित्येक जण असं म्हणताना मी ऐकलेलं, स्वामींनी किती भरभरून दिलं, भरभरून दिलं. मला काही विशेष वाटायचं नाही त्याच्यामध्ये. याचं कारण काय तर पाण्याने गच्च भरलेलं जर का मेघ असेल आणि तो जर का बरसला नाही तरच आश्चर्य आहे. न बरसणं हे त्याला शक्यच नाही आहे, कारण बरसणं हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून सद्गुरु हा अक्षय मेघ अनवरत आनंदे वर्षती. समर्थांनी म्हणले, भांडार गृहे भरली परी असं ती अडकली, हातानं येता किली सर्व ही अप्राप्य. सद्गुरु कृपा हेची किली, तेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरा. पण जे रामकृष्ण म्हणत की हातात किल्ली असली तरी देखील, माझ्या हातात किल्ली आहे, याच्यामध्ये साधन हे सगळं ठेवा आहे, आता किल्ली लावीन आणि उघडीन, असं जर का म्हणत बसला तर हातात किल्ली असून देखील ते प्राप्त होणार नाही. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेली साधना आहे, बोध आहे, सगळं आहे. किल्ली लावणं म्हणजे सद्गुरु कृपा, त्याची किल्ली ही ती लावून ते कपाट उघडायचं आहे. ती गोष्ट समर्थांनी ते प्रगट केलेलं की तुमच्या हातात किल्ली आहे आता, आणि का सगळं ठेवा माहिती आहे, लावा ना. पण नाही तर तुम्ही म्हटलं किल्ली आहे किल्ली आहे, काय करायचंय. म्हणून पाहिजे ते घ्या असं वाटायचं कधी स्वामींच्याकडे बघितल्यानंतर. किल्ली आहे ते लावायचे, घ्यायचं. ह्यूज डिपार्टमेंटल स्टोअर असं मला वाटायचं. योगाचं, भक्तीचं, ज्ञानाचं ह्यूज डिपार्टमेंटल स्टोअर आहे असं वाटायचं त्याच्याकडे बघितल्यानंतर. पाहिजे ते घ्या, किंमत काही नाही, किंमत एकच, ते म्हणजे चित्त देणे, एवढीच किंमत. आणि ते जर का दिलं नाही तर मालक जबरदस्तीने घेत असे, जबरदस्तीने घेत असे. धमाल करीत वाटचाल झाली. समजून घेता घेता एकच गोष्ट समजली की मध्यवर्ती गोष्ट एकच आहे. ती गोष्ट म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान, ही मध्यवर्ती गोष्ट आहे. स्वामी म्हणायचे की सगळं जेवण आहे, पापड आहे, त्याच्यानंतर कुरडया आहेत, इकडं मीठ चटणी लिंबू वगैरे सगळं वर्णन करायचे. इकडे भाजी आहे, बटाट्याची भाजी वगैरे, श्रीखंड आहे, आणि परत समोर बसल्यावर तुला कसं वाटतंय म्हणायचे. पण मध्येच काही नाहीये, मध्येच काही नाहीये, तर ते पान पूर्ण नाही झालं. आणि मध्ये काहीतरी आहे, बाकी काही नसलं तरी चालेल. तसं ही जी मध्यवर्ती साधना गुरूंनी दिलेली, ती
करायला पाहिजे. बाकी सगळे उपद्व्याप माणसं करत बसतात, हे कर ते कर ते कर ते कर. ही मुख्य गोष्ट कर, गोइंग टू सेल्फ, त्याचं सुद्धा कोर मध्यवर्ती गोष्ट. ती गोष्ट ज्या वेळेला होते दर्शनम, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शन, एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा, हेच ज्ञान आहे. किंवा स्वरूपानंद स्वामीने म्हटलंय स्वरूपानुसंधान जगाचा धर्म सर्वदा एक. उद्देश आहे की आत्मस्थितीमध्ये राहणं. गोंदवलेकर महाराज असं म्हणत, मुखे रामनाम बोला, शेवटचा अभंग, आत्मसुखा माझी डोला. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं की एका बाजूला सुरुवात कुठून आहे, पण कुठं जायचं हे पण सांगितलंय. मुखे रामनाम बोला, आत्मसुखा माझी डोला, दीनदास सांगे निका, रामनाम स्वामी शिका, अगदी शेवटच्या अभंगामध्ये. किंवा समर्थांनी सुद्धा शेवटच्या अभंगामध्ये रामी रामदास म्हणे स्वरूपी अनुसंधान, शेवटचे शब्द, शेवटचा अभंग, त्यातली शेवटची ओळ. रामी रामदास म्हणे स्वरूपी अनुसंधान करा श्रीरामाचे ध्यान निरंतर, म्हणजे आत्मारामाचे ध्यान करा. म्हणजे का अनुभूतीच्या प्रांतात जायचं असेल, प्रत्यक्ष मला ते प्राप्त करून घ्यायचं असेल, तर ही गोष्ट मध्यवर्ती करायला पाहिजे. ही गोष्ट दुय्यम करून नाही चालणार. एक वेळ गुरूंच्याकडे तुम्ही गेला नाहीत असं होत नाही, आपण जातोच, कारण की मायाची आवड असते ते. पण ते जमलं नाही तरी देखील ही गोष्ट सातत्याने, की स्वरूपी अनुसंधान, आत्मस्वरूपावरती. नाही कळलं तर समजून घेणे, हे एकदा जर का झालं किंवा त्याच्यानंतर पुढे गुरुशिष्य संबंधाच्यावरला महत्वाचा अवज्ञा कदा केली नाही येणे, असं निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना सर्टिफिकेट दिले. शेवटी गुरुशिष्यपणा सिद्धी नेले. गुरुशिष्यपणा काय ते ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदर सांगितलं, स्वामींच्या कृपेत झालो स्वरूपाकार. स्वामींच्या कृपेत स्वरूपाकार झालो, ही मुख्य गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगितली, ती गोष्ट निवृत्तीनाथांनी सांगितली. म्हणून हा संबंध संप्रदाय, आणि एकूणच आपला संप्रदाय, गुरुदेव असं म्हणायचे की आपला संप्रदाय स्वरूप संप्रदाय. स्वरूप आत्मस्वरूपाचा वेध घेणे आणि त्याचं ज्ञान करून घेणे, हे ज्या ज्या संप्रदाय आहेत ते सगळे स्वरूप संप्रदाय. त्यामुळे आपला स्वरूप संप्रदाय, त्या स्वरूपाचं अनुसंधान चुकता कामा नये, ही एकच गोष्ट. आणि स्वामींचा आशीर्वाद, स्वानंदात राहा, म्हणजे आनंदात राहा असं ते म्हणायचे. त्याचा अर्थ स्वच्या आनंदात राहा, स्वानंदामध्ये राहा. तो या दिवशी मी त्यांच्या वतीने तुम्हाला देतो आहे, आणि का माझं बोलणं त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.